ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर हल्ला केला आणि ज्यामध्ये धावपट्टी, हँगर आणि इमारतींचं प्रचंड नुकसान झालं। यामध्ये सुक्कुर, नूरखान, सरगोधा, भुलारी, जाकोबाबाद आणि रहीम यार खान या एअरबेसचा समावेश आहे। मॅक्सर टेक्नॉलॉजीनं सॅटेलाइट फोटो घेतलेले आहेत। भारताचं यशही यामुळे आता उघड झालेलं आहे। एक एक फोटोतून आपण जाणून घेऊयात पाकच्या एअरबेसचं काय महत्व आहे आणि त्याचं किती नुकसान झालंय। सुक्कर एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। सुक्कुर एअरबेस सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ, राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर। नूरखान एअरबेस आधी आणि भारताच्या हल्ल्यानंतर। रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात। इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर। सरगोधा एअरबेस हल्ल्याआधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ आहे। लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ आहे। या एअरबेसची 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका आहे। भुलारी एअरबेस भुलारी एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। भुलारी एअरबेसवर पाकिस्तानी वायुसेनेचं F-16, J-17 लढाऊ विमानं होती। भुलारी एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात स्क्वाड्रन लीडर उस्मान युसुफसह 50हून अधिक जवान ठार झाले, ज्यामध्ये वायुसेनेचे 4 जवान होते। जाकोबाबाद एअरबेस हल्ल्याच्या आधी आणि हल्ल्याच्या नंतर। हे पाकिस्तान वायुसेनेचं एक महत्वाचं तळ आहे। सिंध प्रांतातील जाकोबाबाद शहराजवळ हे एअरबेस आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी महत्वाची भूमिका बजावतो। तर दहशतवाद्यांचं तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकला पुळका आलेला आहे। भारतानं उद्ध्वस्त केलेल्या दहशतवादी कॅम्पला पाकिस्तान सरकार आता मदत करत आहे। उद्ध्वस्त केलेले दहशतवादी कॅम्प पाक सरकार पुन्हा उभारणार आहे। पाक सरकारनं दहशतवादी कॅम्प उभारण्याची घोषणा पंतप्रधान शहबाज शरीफनं केलेली आहे। यासोबतच मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1 कोटीची मदत पाक सरकार करणार आहे। तर जखमी झालेल्यांना 10 ते 20 लाख रुपये पाकिस्तान सरकार देणार आहे। त्यामुळे दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा पुन्हा एकदा फाटलाय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये लष्करानं काल केलेल्या कारवाईमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला आणि या अतिरेक्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला। AK-47, मॅगझिन्स, हँड ग्रेनेड, आधार कार्ड, पैसे सापडलेले आहेत। लष्कर-ए तोयबाचे हे 3ही दहशतवादी होते। शाहिद कुट्टे, अदनान शफीदार आणि एहसान उल हक शेख अशी त्यांची नावं होती। शाहिद कुट्टे हा पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि LETचा वरिष्ठ कमांडर होता। तर वळूया पुढील बातमीकडे। अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावं बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा या चीन्यांकडून करण्यात आलेला आहे। चीनच्या या कुरापतीला भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं सडेतोड उत्तर दिलंय। नावं बदलली तरी वास्तव बदलणार नाही। अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे असं उत्तर परराष्ट्र मंत्रालयानं दिलेलं आहे। अरुणाचल प्रदेशातील नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलेलं आहे। अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील। चीननं केलेल्या नामकरणानं हे सत्य बदलणार नाही। आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो। चीन नंतर आता तुर्की भारताच्या निशाण्यावर आलाय। तुर्कीचा प्रसार करणारं TRT वर्ल्ड हे ट्विटर अकाउंट भारतानं बंद केलं। आज सकाळपासून चीनचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या ट्विटर अकाउंटला भारतात बंदी घातली गेली आहे। युद्धकाळात पाकिस्तानला मदत करणं आता तुर्कीला भारी पडणार आहे। उदयपूरमध्ये मार्बल व्यापाऱ्यांनी तुर्कीवरून मार्बल मागवणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। उदयपूर हे आशियातील सर्वात मोठं मार्बल व्यापार केंद्र मानलं जातं।
जोपर्यंत तुर्की पाकिस्तानला पाठिंबा देत राहील तोपर्यंत त्यांच्याशी व्यापार केला जाणार नाही अशी भूमिका घेण्यात आलेली आहे. भारतात आयात होणाऱ्या एकूण संगमरवरीपैकी सुमारे 70% तुर्कीमधून येतं. ये अभी जो हालत चल रहे हैं पाकिस्तान और भारत के युद्ध छिड़ा हुआ है, उसमें ओपनली टर्की ने पाकिस्तान को सपोर्ट किया. तो हमारे मार्बल प्रोसेसर समिति के सभी सदस्यों ने हमने निर्णय लिया कि जो टर्की से माल इंपोर्ट हो रहा है, जो टोटल इंपोर्ट का करीब 18 लाख टन का जो इंपोर्ट पूरे भारत में होता है पूरे साल भर का, उसमें 70% टर्की से हो रहा है. तो उसका हमने तुरंत कार्रवाई से आयात पर प्रतिबंध का निर्णय लिया है स्वेच्छा से. और गवर्नमेंट से भी हम चाहते हैं कि वो तुरंत प्रभाव से जो टर्की से इंपोर्ट माल हो रहा है उस पर प्रतिबंध लगा देवे. ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल 70 देशांच्या संरक्षण प्रतिनिधींना माहिती देण्यात आलेली आहे आणि या मोहिमेतून भारत आणि पाकिस्तान संबंधांच्या सामान्यपणाची व्याख्या नव्यानं करण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. रशिया, स्वीडन, नेपाळ, इजिप्त आणि अन्य देशांच्या दूतावासांमध्ये कार्यरत संरक्षण प्रतिनिधींची याबाबत बैठक पार पडली आणि या बैठकीत नव्या युगातील भारतानं लष्कराच्या श्रेष्ठत्वातून दर्शवलेलं सामर्थ्य, देशाचा दृढ निश्चय यावर भर देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. दोन्ही देशांमध्ये सध्या शांतता असल्याचं सांगताना त्यांनी दोन्ही देशांच्या नेत्यांचं कौतुक केलेलं आहे. नूर खान बेस में आके गिरा है. Both have very powerful leaders, very strong leaders, good leaders, smart leaders, and it all stopped. Hopefully it'll remain that way, but it all stopped. I was very actually getting along. Maybe we can even get them together a little bit, Marco, where they go out and have a nice dinner together. Wouldn't that be nice? But we've come a long way, and it could be, millions of people could have died from that conflict that started off small and was getting bigger and bigger and bigger by the day. भारत पाकिस्तान तणाव असताना दुसरीकडे बलुचिस्ताननं देखील आता पाकवर आक्रमण करणार असल्याचा इशारा दिलाय आणि त्यातच बलूच आर्मीनं भारताच्या कारवाईला पाठिंबा दिलाय. बलूच आर्मीच्या महरंग बलोच इथला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि या व्हिडिओमध्ये भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा बलोच नागरिक देताना दिसतायत. भारत कदम बढ़ाओ, हम तुम्हारे साथ हैं. आप चाहे जितने बिलियन डॉलर्स खर्च करें, लेकिन वो खूनख्वारी जो आपने बलूचिस्तान के गली मोहल्लों में की उसको नहीं छुपा सकते. अरे इंतहा तो देखो जालिमो, आज बलोच माए आपसे, आप उनके वो प्यारे जो आपने मसख करके फेंक दिए, वो आपसे ये नहीं मांगते कि हमें इंसाफ दो, हमारे बच्चों के कातिलों को सजा दो. वो आपसे ये मांगते हैं कि शिनाख्त करके दो कि ये मेरा बेटा है या नहीं है. ये अलमिया है. सोचना चाहिए आपको कि आपकी औकात इतनी गिर चुकी है कि आज वो माँ भी आपसे इंसाफ नहीं मांग रही, वो अपना इंसाफ खुद करेगी और करके रहेगी. तर पाकिस्ताननं ताब्यात घेतलेल्या BSFच्या जवानाची सुटका करण्यात आली. कॉन्स्टेबल पूरम कुमार साहू असं त्याचं नाव आहे. अटारी सीमेवरून ते भारतात परतलेत. त्यानं 23 एप्रिलला अनावधानानं आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली होती आणि त्यानंतर पाकिस्ताननं त्याला ताब्यात घेतलं होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली. मालेगावमध्ये झालेल्या संशयास्पद इंटरनेट ऍक्टिव्हिटीजमुळे खळबळ उडालेली आहे. दहशतवाद विरोधी पथक आणि सायबर सेलच्या संयुक्त कारवाईमध्ये एका यंत्रमाग मालक तरुणाला अटक करण्यात आलेली आहे. पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च केल्याच्या संशयावरून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. त्याची सुमारे 6 तास कसून चौकशी करण्यात आली. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह विधान केल्यानंतर एक मोठा वाद निर्माण झालाय. कर्नल सोफियांवर आक्षेपार्ह विधान करणाऱ्या विजय शाह यांच्या वक्तव्याची मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं गंभीरपणे दखल घेतली असून त्यांच्या विरुद्ध FIR नोंदवण्याचे आदेश दिलेले आहेत. ज्या लोकांनी आमच्या मुलींचं कुंकू पुसलं होतं, मोदीजींनी त्यांच्याच बहिणीला पाठवून त्यांना उद्ध्वस्त केलं असं वक्तव्य विजय शाह यांनी केलं होतं. बेटियों के सिंदूर उजाड़े थे,
वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी ऐसी की तैसी करवाई। उन्होंने कपड़े उतार उतार के हमारे हिंदुओं को मारा और मोदी जी ने उनकी बहन को उनकी ऐसी की तैसी करने हमारे जहाज से उनके घर गए। अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे, इसलिए उनके समाज की बहन को भेजा कि तुमने हमारी बहनों को अगर विधवा किया है तो तुम्हारे समाज की बहन आके तुम्हें नंगा करके छोड़ेगी। तर पाकिस्तान आतंकिस्तान आहे याचा आता आणखीन एक पुरावा समोर आला। आपली मुलं दहशतवादी असली तरी त्याचा अभिमान असल्याचा एक पाकिस्तानी बाप इथं म्हणतोय। त्याची दोन्ही दहशतवादी मुलं भारतानं मुरित्केमध्ये केलेल्या स्ट्राईकमध्ये ठार केली, मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळेस आपल्या मुलांचा अभिमान आहे असं हा माथेफिरू बाप म्हणतोय। एवढंच नाही तर यानंतर नारे तकबीर अल्लाहू अकबरच्या घोषणा देखील या माथेफिरूनं दिल्या आहेत। मेरे 2 बेटे शहीद हैं, इंशाअल्लाह मैनू फख्र है कि मेरे 2 बेटे शहीद हैं ते मेरे 5 बेटे और हैं। इंशाअल्लाह मैं 5 बेटे इंशाअल्लाह रब दी राह दे वळूया पुढील बातमीकडे। खासदार कंगना रनौत ट्रोल झालेली आहे। रील्ससाठी पाकिस्तानी गाणं वापरल्यामुळे कंगना रनौतला आता नेटिझन्सनं ट्रोल केलेला आहे। रीलच्या बॅकग्राऊंडला पाकिस्तानी गाणं वापरणं कंगनाला महागात पडणार आहे। आपण बघतोय रील्ससाठी तिनं पाकिस्तानी गाणं वापरलं होतं आणि यामुळे आता कंगना रनौत ट्रोल झालेली आहे। एकीकडे पाकिस्तानच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांचा संताप असताना भाजपच्या खासदार कंगना रनौतनं हे पाकिस्तानी गाणंच वापरलं, त्यामुळे आता तिच्यावर टीकेचा भडीमार होतोय। तर शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या वक्तव्यानंतर घडामोडींना प्रचंड वेग आलेला आहे। अजित पवारांच्या बंगल्यावरील कालच्या बैठकीनंतर आज शरद पवार पक्षाची बैठक होतीये। मुंबईमध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक आयोजित करण्यात आली आहे। सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासोबतच महत्त्वाच्या नेत्यांची इथं उपस्थिती राहणार आहे। या बैठकीत राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। देशात राष्ट्रवादीचे नेतृत्व सुप्रिया सुळेंनी आणि राज्यात अजित पवारांनी करावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि या मागणीसाठी दोन्ही गटांनी सोबत यावं असं देखील म्हटलं जात आहे। सुप्रियाता हे आहेच ना, कार्याध्यक्ष आहेतच, आमच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत त्या, सांसद आहेत त्या, वरिष्ठ नेते आहेत त्या, प्रश्नच नाही। दोन्ही गट सोबत आले तर राज्यात म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री देखील बनवता येईल असं देखील कार्यकर्ते बोलतात। असं आहे की या बाबतीत कुठेही चर्चा नाही, मी आपल्याला पहिले सांगितलंय। देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता राज ठाकरेंना जोरदार टोला हाणलाय। आमची ट्रेन सुसाट आहे, कुठल्याही स्पीड ब्रेकर लागणार नाही, कुणाला बूस्टर द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असा टोला फडणवीसांनी लगावला। सध्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू आहे। तसंच शिंदेंकडूनही राज ठाकरेंसोबतच्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यावरून फडणवीसांनी हा टोला हाणलाय। आता आम्ही तिघं एकत्रित आहोत। आम्ही तिघांनी सुसाट वेगाने आमची विकासाची एक्सप्रेस सुरू केलेली आहे। आता त्याच्यामध्ये कोणी स्पीड ब्रेकर आणू शकत नाही। कोणाला काही बूस्टर द्यायचं असेल तर वेगळी गोष्ट आहे, पण स्पीड ब्रेकरला आता काही इथे जागा नाही। आणि आता एक मोठी बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या नावानं बँक खाती तयार करून त्याचा सायबर गुन्ह्यांसाठी वापर करणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला। या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत 4 जणांना अटक केली आहे। बँक खाती प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल गुजरातचा असून तो सध्या फरार आहे। विशेष म्हणजे आरोपींनी तयार केलेली बहुतांश बँक खाती ही पुरुषांचीच होती। नमूद गुन्ह्यामध्ये सर्वप्रथम आम्ही एक आरोपी अरेस्ट केलेला आहे, अविनाश कांबळे नावाचा। त्या सदर आरोपी हा नेहरूनगर या झोपडपट्टीमध्ये काही लोकांना बँक अकाउंट ओपन करून देत आहे व प्रत्येक बँक अकाउंटमागे 1000 रुपये देत आहे अशी आम्हाला माहिती मिळाली। बँक अकाउंट ओपन करण्यासाठी गेले तर त्यांनी लाडकी बहीण या योजनेच्या नावाचा वापर केलेला आहे। ते सर्व 150च्या जवळपास असलेले बँक अकाउंट आम्ही सीज केलेले आहेत। नमूद बँक अकाउंटमध्ये असलेली अमाऊंट देखील आम्ही होल्ड केलेली आहे। कुख्यात गँगस्टर गजा मारणेची मटन पार्टी पुणे पोलिसांना चांगलीच भोवली। एका अधिकाऱ्यासह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं
निलंबन करण्यात आलेलं आहे। मोकोका अंतर्गत गजामाराने पुण्यातल्या एरवडा जेलमध्ये शिक्षा भोगतोय। त्याला काही महिन्यांपूर्वी सांगली कारागृहात घेऊन जाण्यात येत होतं। त्यावेळेस गजामारणेनं पोलिसांसमोरच महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केली। आरोपी असूनही ढाब्यावर जेवण देणं आणि बेजबाबदार वागणुकीमुळे पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। याशिवाय गजामारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। न्यायालयीन आदेशानुसार येरोडा कारागृह येथून त्याला सांगली कारागृह येथे नेत असतानाचा हा घडलेला प्रकार आहे, ज्यामध्ये त्याला तिकडे नेत असता गार्ड म्हणून जे नेमलेले पोलीस अधिकारी आणि अंमलदार होते, त्याच्यामध्ये API राजगुरू तसंच इतर 4 अंमलदार, हवालदार बामगुडे, हवालदार मेमाने सचिन, हवालदार रमेश मेमाने आणि पोलीस कॉन्स्टेबल राहुल परदेशी या 5 जणांवरती सुद्धा कारवाईचा बडगा उगारण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। नाशिकच्या चांदवड घाटात वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचं सांगण्यात येत आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मुंबई आग्रा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे। चांदवड या नाशिकमधील घाटात आपण बघतोय कशा पद्धतीने वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। काही किलोमीटरपर्यंत या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। त्यामुळे या ठिकाणून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय। अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आणि या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांचा उन्हाचा उकाडा जो आहे तो कमी झाला आहे। अवकाळी पावसामुळे नागरिकांची मोठी तारंबळ उडाली आहे। तेल्हारा तालुक्यातील दापुरा, मनपदा, आंबेरी इथं दमदार पाऊस झाला आणि या पावसामुळे भुईमुंग आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। तर नाशिक जिल्ह्यात आठवड्याभरापासून अवकाळी पावसानं हजेरी लावली। आज दुपारच्या सुमारास निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर, चापडगाव तसंच मांजरे, शिंगवे या गावामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचलं असून सतत दुपारनंतर पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आता व्यक्त केली जाते आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे। गेले 2 दिवसांपासून हवामान मुंबईसह ठाण्याला येलो अलर्ट देण्यात आलेला असून कल्याण डोंबिवलीमध्ये जोरदार पावसाची हजेरी आहे। अचानक आलेल्या या पावसामुळे मार्केट परिसरात खरेदीसाठी निघालेल्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे।